पाहुणे येतात ती रिकामी हातान येऊ नये म्हणून एक बिस्किटचो पुडो आणतात. बिस्किटचो पुडो तसो मुला खावक बगणत नाही. मग मी त्यांना असो केक करून देते. तुम्ही त्यांना असो करून देवा, एकदम भारी लागतं. एक कढई 10 मिनटं अगोदर बारीक गॅस करून तापत ठेवले. नंतर एक केक टीन घेतले, त्याला लावले तेल, बटर पेपर घालून सगळं व्यवस्थित अगदी लावून घेतले, म्हणजे केक चिकाटना नाही. पार्ले बिस्किटचो पुडो असा. मुलांका बिस्किट आवडत नाही हो, आणि आमकाय तितकी मनापासून आवडत नाही. आणली म्हणून आम्ही खातो चहा बरोबर, पण मी असा करून देते, मुलं ह्या आवडीन खातात. असं तुम्ही करून मुलांक द्यावा, एकदम भारी होतं. मिक्सरात घातलं, वाटून घेतलं. अर्धवट वाटल्यावर त्याच्यात वेलची पूड, 2 चमचे साखर आणि दूध घालून परत मिक्सराक लावून बारीक करून घेतलं. नंतर त्याच्यात 2 चमचे तेल, अर्धो चमचो बेकिंग पावडर, परत मिक्सराक लावून बारीक करून, जसा पिठला होता ना तितक्या आता पातळ करायचा. जास्तही घन नाही आणि जास्तही पातळ नाही. त्याचं प्रमाण इतक्यात ठेवा. वरसून घातलं आहे टुटी फुटी. तुम्ही ड्रायफ्रूट पण घालूक शकतात. बिस्किटाची चव इतकी भारी येता ना. गोडीचं प्रमाण तुम्ही ठरवा. बिस्किट मुळात गोड असता, पण 2 चमचे साखर घालूची लागतं, नाहीतर तो उकडा नेल्यावर जरा पचपचित लागतं. व्यवस्थित सगळा टेप केलात की कढई तापत ठेवली असा त्याच्यात 25 मिनटं वाफवून घ्यायचं. एकदम भारी केक होता. स्टिक बघा व्यवस्थित बाहेर येईल, म्हणजे तो चिकाटना नाही. जरा थंड होऊक द्यायचं. झाकण काढायचं, नाही तर झाकण उलटा पाणी ओढून घेतं. थंड झालं की त्याचं बटर पेपर काढायचं आणि छोटे छोटे तुकडे करून मुलांक खाऊ द्या. अप्रतिम चव. तो कडाक पण येणार नाही बिस्किटाचं, इतको तो भारी होता आणि मऊ लुसलुशीत. असो केक करा, खावा, एकदम भारी टेस्ट. आवडतलो तुमका, आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.